हायकोर्ट परीक्षेसाठी टॉप 50 क्वेश्चन्सची प्रॅक्टिस आपण करून घेत आहोत. आपली तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे मित्रांनो. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द गिव्हन ऑप्शन. दिलेल्या ऑप्शन्सपैकी करेक्ट सेंटेन्स ओळखायचं आहे. पहिलं सेंटेन्स बघा, स्कॉर्सली हॅड ही एंटर्ड द रूम दॅन द लाईट्स वेंट ऑफ मेकिंग एव्हरीवन पॅनिक. पहिल्या सेंटेन्सचा जर आपण विचार केला तर सेंटेन्सची सुरुवात स्कार्सली हॅडने होत आहे. जेव्हा आपलं सेंटेन्स स्कार्सली हॅड, बेअरली हॅड किंवा हार्डली हॅडने सुरू होत असेल तर पुढील जे सेंटेन्स येणार आहे त्याला जॉईन करण्यासाठी आपण वेनचा वापर करतो, दॅनचा नाही. इथे जर आपण पाहिलं मित्रांनो तर त्यांनी दॅनचा वापर जॉईन करण्यासाठी केलेला आहे. हे काय चुकतं या सेंटेन्समध्ये आणि म्हणून ऑप्शन ए आपलं करेक्ट ऑप्शन होणार नाही. सेकंड सेंटेन्स स्कार्सली ही हॅड. जेव्हा आपण स्कार्सली किंवा बेअरली किंवा हार्डलीने सेंटेन्सेस स्टार्ट करतो तेव्हा आपण इन्व्हर्जनचा वापर करतो. म्हणजे आधी व्हर्ब घेतो आणि नंतर सब्जेक्ट घेतो. यांनी काय केलेलं आहे, आधी सब्जेक्ट घेतलेला आहे आणि मग व्हर्ब घेतलेला आहे. इन्व्हर्जनमुळे हे काय होतंय मित्रांनो, चुकतंय. तिसरं सेंटेन्स बघा, स्कार्सली हॅड ही. स्कार्सली बरोबर आहे आणि हॅड ही पण बरोबर आहे. इन्व्हर्जन पण आहे. पुढे गेल्यानंतर वेनचा वापर केलेला आहे तर वेनचा वापर पण केलेला आहे. फोर्थ सेंटेन्स बघा, स्कार्सली हॅड ही. इथे पण हॅड ही म्हणजे इन्व्हर्जनचा वापर केलेला आहे आणि इकडे पण वेनचा वापर केलेला आहे. म्हणजे सी किंवा डी पैकी कोणतं तरी एक बरोबर होऊ शकतं. जर आपण पाहिलं तर इथे एंटर्ड V3 बरोबर घेतलेला आहे, इथे पण एंटर्ड V3 बरोबर घेतलेला आहे. पुढे जर आपण पाहिलं द लाईट्स आहे, द लाईट्स आहे. इकडे वेंट ऑफ आहे म्हणजे V2 घेतलेला आहे आणि इथे हॅड गॉन आहे म्हणजे या ठिकाणी V3 घेतलेला आहे. सो स्कार्सली हॅड किंवा बेअरली हॅड किंवा रेअरली हॅडचे जे सेंटेन्सेस असतात त्यामध्ये जेव्हा आपण वेनने आपला सेंटेन्स कंटिन्यू करतो, जॉईन करतो वेनने, तेव्हा वेनच्या पुढे येणारा जो क्लॉज असतो तो सब्जेक्ट प्लस V2 वाला असतो, तो हॅड प्लस V3 वाला असत नाही. आणि म्हणून या ठिकाणी V2 वाला जो या ठिकाणी व्हर्ब घेतलेला आहे तो अगदी बरोबर आहे. म्हणून सेंटेन्स सी आपलं बरोबर होईल, सेंटेन्स डी आपलं चुकीचं सेंटेन्स होईल. कारण या ठिकाणी ही जी रचना वापरलेली आहे, हे जे स्ट्रक्चर वापरलेलं आहे हे स्ट्रक्चर चुकीचं आहे. कारण ऑलरेडी आपण इथे स्कार्सली किंवा बेअरली किंवा हार्डली सोबत हॅडचा वापर करतो आणि या ठिकाणी पुन्हा हॅड वापरायची गरज नाहीये. पुढे आपल्याला पास्ट इंडेफिनिट टेन्स दॅट इज सब्जेक्ट प्लस V2 चा वापर करावा लागतो. ओके, सो या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना जमलं असेल. फार सोपा प्रश्न होता. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. नो सूनरने सुरू होणारे सेंटेन्सेस आहेत. तुम्हाला माहिती असलं पाहिजे, जर आपल्या सेंटेन्सची सुरुवात नो सूनरने होत असेल तर आता जॉईंट करण्यासाठी जे सेकंड क्लॉज येणार आहे तो दॅन घेणार आहे. मग बघा, नो सूनर नंतर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हा व्हेन घेतलेला आहे, हा या ठिकाणी चुकीचा आहे आणि म्हणून ऑप्शन ए कॅन्सल होईल. इकडे बघा दॅन घेतलेला आहे, हे बरोबर होऊ शकतं परंतु आपल्याला चेक करावं लागेल. हे पण दॅन जे आहे हे बरोबर आहे आणि या ठिकाणी बघा ऑप्शन 4 मध्ये व्हेन घेतलेला आहे म्हणजे ऑप्शन 4 पण आपलं उत्तर होणार नाही. सो बी किंवा सी पैकीच कोणतं तरी एक आन्सर आपलं होणार आहे. नो सूनर द मीटिंग बिगेन या ठिकाणी म्हटलेलं आहे. बघा मित्रांनो, हा सूनर आहे आपला ॲडवर्ब, त्याला जोडलेला आहे आपण नेगेटिव्ह वर्ड. आपला ॲडवर्ब नेगेटिव्ह वर्ब आहे, नेगेटिव्ह वर्ड आहे, त्यामुळे आपण काय करतो, इन्व्हर्जन यूज करतो. यांनी तर बघा या ठिकाणी सब्जेक्ट यूज केलेला आहे आणि मग व्हर्ब यूज केलेला आहे. आपल्याला इन्व्हर्जनचा वापर करावा लागेल म्हणून ऑप्शन बी कॅन्सल, ऑप्शन सी जे आहे ते करेक्ट आन्सर होईल. बघा, नो सूनर नंतर या ठिकाणी आधी व्हर्ब घेतलेला आहे आणि मग द मीटिंग सब्जेक्ट आलेला आहे. इथे आधीच द मीटिंग सब्जेक्ट घेतल्यामुळे इन्व्हर्जन तयार होत नाही. इथे आधी आपण पाहतोय हॅड घेतोय मग सब्जेक्ट घेतोय आणि इन्व्हर्जन तयार होते म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. याही प्रश्नाचं उत्तर आपल्या सर्वांना जमलं असेल मित्रांनो. नाउ दिस नेक्स्ट क्वेश्चन इज अगेन आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. द नंबर ऑफ ॲप्लिकंट्स. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जेव्हा आपण द नंबर ऑफचा वापर करतो तेव्हा त्यानंतर येणारं नाऊन प्ल्युरल असलं पाहिजे परंतु व्हर्ब मात्र सिंग्युलर असतो. द नंबर ऑफ नंतर येणारं नाऊन प्ल्युरल परंतु व्हर्ब मात्र कसं असणार, सिंग्युलर असणार. मग बघा, यांनी ॲप्लिकंट्स जे घेतलेलं आहे ते प्ल्युरल अगदी बरोबर घेतलेलं आहे परंतु हॅव जो व्हर्ब घेतलेला आहे तो प्ल्युरल आहे, हा चुकीचा आहे आणि म्हणून ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होणार नाही. नेक्स्ट सेंटेन्स इज अ नंबर ऑफ. दच्या ऐवजी जर अ नंबर ऑफ असेल तर नाऊन प्ल्युरल असेल आणि व्हर्ब पण प्ल्युरल असणार आहे. सो ॲप्लिकंट्स जे आहे त्या ठिकाणी प्ल्युरल आहे परंतु हॅज जो आहे तो या ठिकाणी सिंग्युलर आहे. हे चुकीचं असल्यामुळे ऑप्शन बी पण आपलं उत्तर होणार नाही. अगेन द नेक्स्ट सेंटेन्स द नंबर ऑफ दिलेला आहे. द नंबर ऑफ नंतर ॲप्लिकंट्स जे आहेत ते प्ल्युरल आहे आणि व्हर्ब जो आहे तो सिंग्युलर आहे. ही रचना जी आहे ही बरोबर आहे आणि म्हणून ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर असू शकतं. नेक्स्ट सेंटेन्स पण चेक करणं आपलं कर्तव्य आहे. अ नंबर ऑफ ॲप्लिकंट्स प्ल्युरल आहे आणि या ठिकाणी त्यांनी काय यूज केलेलं आहे, हॅव पण प्ल्युरल यूज केलेलं आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे बिन इन्क्रीज सिग्निफिकंटली ओव्हर द पास्ट फ्यू इयर्स. हे पण सेंटेन्स या ठिकाणी अगदी बरोबर आपल्याला दिसते. बघा, तर दोन्ही सेंटेन्सेसमध्ये एक्झॅक्टली काय आपल्याला फरक पाहायला मिळते बघा. द नंबर ऑफ ॲप्लिकंट्स हॅज म्हटलेलं आहे, अ नंबर ऑफ ॲप्लिकंट्स हॅव म्हटलेलं आहे.
इथे या ठिकाणी इन्क्रीज्ड म्हटलेलं आहे, इथे बिन इन्क्रीज्ड म्हटलेलं आहे. सिग्निफिकंटली ओव्हर दी पास्ट फ्यू इयर्स म्हटलेलं आहे. पहिलं सेंटेन्स आपल्याला ऍक्टिव्ह मध्ये दिसते, दुसरं सेंटेन्स आपल्याला पॅसिव्ह मध्ये दिसते, परंतु या सेंटेन्सला आपल्याला पॅसिव्ह करण्याची अजिबात गरज नाही, म्हणून ऑप्शन डी नाही, ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. ओके, चलो पुढे बघा. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द गिवन ऑप्शन. इच ऑफ द पार्टिसिपेंट्स वर, इच ऑफ द नंतर येणारा नाउन प्लुरल आणि व्हर्ब सिंग्युलर हे सगळ्यांना माहिती असेल. सो इच ऑफ द पार्टिसिपेंट्स प्लुरल, वर प्लुरल, हा वर प्लुरल चुकीचा आहे. ऑप्शन ए कॅन्सल. इच ऑफ द पार्टिसिपेंट्स प्लुरल, वॉज सिंग्युलर या ठिकाणी बरोबर आहे. गिवन ए सर्टिफिकेट हु हॅड कम्प्लिटेड द कोर्स सक्सेसफुली. इच ऑफ द पार्टिसिपेंट्स बरोबर आहे. वॉज गिवन ए सर्टिफिकेट who had completed the course successfully. ठीक आहे. each of the participants was given a certificate अपॉन कम्प्लीट. अपॉन कम्प्लिटिंग तर मुळीच येणार नाही, म्हणून हा अपॉन शब्द जो आहे, हा अपॉन शब्द या ठिकाणी कसा आहे, चुकीचा आहे. आता आपल्याला या दोन सेंटेन्सेस मध्ये काय करायची आहे, तुलना करायची आहे. बघा, इच ऑफ द पार्टिसिपेंट्स वॉज गिवन अ सर्टिफिकेट पर्यंत बरोबर आहे, आणि त्यानंतर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, हु हॅड कम्प्लिटेड द कोर्स सक्सेसफुली, आणि इथे म्हटलेलं आहे हु हॅड कम्प्लिटेड द कोर्स सक्सेसफुली. फक्त फरक इतका आहे की या ठिकाणी कॉमा आहे आणि इकडे कॉमा नाहीये, तर कॉमाची जनरली आपल्याला गरज पडत नाही, म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर होणार नाही, कारण जर कॉमा दिला तर मग त्या व्यतिरिक्त जी लोक आहेत ती होतील, आणि कॉमा दिला तर एक्झॅक्टली त्यांच्या आधीची जी लोक आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलत आहोत. पुढे बघा, याबद्दल सर्व सविस्तर इन्फॉर्मेशन आपण रिलेटिव्ह प्रोनाउन मध्ये घेतलेली आहे. हार्डली हॅडचा पुन्हा एकदा प्रश्न आलेला आहे, तिथे स्कार्सली होते, इथे हार्डली हॅड आहे. हार्डली हॅड नंतर या ठिकाणी काय यायला पाहिजे मित्रांनो, इन्व्हर्जन. इन्व्हर्जन नाही, म्हणून ऑप्शन ए कॅन्सल. हार्डली नंतर या ठिकाणी सब्जेक्ट आहे, इन्व्हर्जन नाही, कॅन्सल करा. येथे सुद्धा डायरेक्टली सब्जेक्ट घेतलेला आहे का नाही, येथे हार्डली हॅड शी फिनिश्ड म्हटलेलं आहे, इन्व्हर्जनचा वापर आहे. इकडे पण इन्व्हर्जनचा काय केलेला आहे, वापर केलेला आहे. जर हार्डली हॅडने आपल्या सेंटेन्सची सुरुवात होते, तर पुढचा जो क्लॉज आहे तो कशाने जॉईन केला जाईल, वेनने जॉईन केला जाईल, तर या ठिकाणी वेन आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर पुढचा सब्जेक्ट बरोबर आहे, परंतु पुढे आपण काय घेतो, V2 घेतो, पुढे आपण हॅड प्लस V3 घेत नाही, ही रचना चुकीची आहे, म्हणून ऑप्शन डी काय होईल, कॅन्सल होईल. ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. ऑल राईट, नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम फॉलोइंग ऑप्शन्स. ही इज वन ऑफ दोज स्टुडंट्स. ही इज वन ऑफ दोज स्टुडंट्स इथपर्यंत बरोबर आहे, आणि हुच्या आधी स्टुडंट्स प्लुरल असल्यामुळे परफॉर्म्स सिंग्युलर येणार नाही, म्हणून ऑप्शन ए कॅन्सल, कारण परफॉर्मला एस जोडला म्हणजे तो सिंग्युलर होतो. इथे स्टुडंट्स प्लुरल आहे म्हणून तो येणार नाही. इकडे बघा, स्टुडंट्स प्लुरल आहे आणि परफॉर्म या ठिकाणी प्लुरल अगदी बरोबर आहे, म्हणजे ही जोडी या ठिकाणी आपल्याला जमताना दिसते. अगेन या ठिकाणी बघा, परफॉर्मला एस जोडलेला आहे म्हणजे हे चुकीचं आहे. अगेन या ठिकाणी आपण बघू शकतो परफॉर्म जो आहे तो बरोबर आहे, म्हणजे सेंटेन्स बी जे आहे आणि सेंटेन्स डी मध्ये आपल्याला तुलनात्मक जी कंपॅरिझन जी आहे ती करायची आहे. ही आहे, इज आहे, वन आहे, वन, ऑफ दोज स्टुडंट्स हु परफॉर्म पर्यंत बरोबर आहे. एक्सेप्शनली म्हटलेलं आहे. वेल आहे, इन आहे. एव्हरी सब्जेक्ट दे स्टडी, एव्हरी सब्जेक्ट ही स्टडीज. आता बघा या ठिकाणी की प्रत्येक विद्यार्थी जो आहे तो एक्सेप्शनली परफॉर्म करतो, आणि त्या विद्यार्थ्यांपैकी कोण आहे, एक तो आहे, ही आहे. परंतु या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांबद्दल बोललं गेलेलं आहे. जरी ही बद्दल बोललं जात असेल तरी तो अशा अनेक विद्यार्थ्यांपैकी एक आहे की ते काय करतात, त्यांचा प्रत्येक सब्जेक्ट जो आहे त्या प्रत्येक सब्जेक्टला ते प्रॉपरली स्टडी करतात. अशा विद्यार्थ्यांपैकी तो एक आहे, म्हणून बी बरोबर होईल. डी जे आहे ते चुकीचं होईल, कारण हीच कुणाला मेन्शन करेल, हिला, परंतु तो एक अशा विद्यार्थ्यांपैकी आहे की जे विद्यार्थी एक्सेप्शनली वेल स्टडी करतात त्यांच्या प्रत्येक विषयासाठी, आणि म्हणून दे या ठिकाणी प्रॉपरली घेतलं जाईल, आपण हेच घेणार नाही. पुढे बघा मित्रांनो, द टीचर अलॉंग विथ द स्टुडंट्स. अगेन टीचर सब्जेक्ट 1 आहे, अलॉंग विथ जोडण्याचं काम करतोय. द स्टुडंट्स सब्जेक्ट 2 आहे. अलॉंग विथ असल्यामुळे सब्जेक्ट 1 डिसाइड करेल आपला व्हर्ब काय असेल. सो टीचर जे आहे ते एकच आहे, एकसाठी हॅव घेता येत नाही, ऑप्शन ए कॅन्सल, ऑप्शन बी कॅन्सल. इकडे वर प्लुरल आहे, हे पण ऑप्शन कॅन्सल, ऑप्शन डी आपलं करेक्ट आन्सर होईल. सोपा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन इज नायदर द मॅनेजर नॉर द एम्प्लॉईज. बघा, नायदर नंतर मॅनेजर जो आहे सब्जेक्ट 1, नॉर नंतर जो एम्प्लॉईज आहे सब्जेक्ट 2. सब्जेक्ट 2 नुसार आपण व्हर्ब घेणार. एम्प्लॉईज साठी वर जे आहे अवेअर ऑफ द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ देअर ऍक्शन्स, हे सेंटेन्स बरोबर आहे. मॅनेजर नॉर द एम्प्लॉईज, एम्प्लॉईज साठी वॉज घेतलेला आहे, हे कॅन्सल होईल. एम्प्लॉईज साठी वर घेतलं परंतु इकडे वॉज घेतलेला आहे म्हणजे हे कॅन्सल. सी बघा, नायदर ऑफ द मॅनेजर नॉर द एम्प्लॉईज अवेअर ऑफ द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ इट्स ऍक्शन.
अरे हे मॅनेजर्स आहेत, लोक आहेत, माणसं आहेत, ह्युमन बिईंग्स आहेत, त्यांच्यासाठी आपण एटचा वापर कशाला करायचा? आणि म्हणून ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज बिंग a rainy day, the match was postponed by the organizers. It being a rainy day, the organizers postponed the match. Being it a rainy day, the match was postponed by the organizers. Being a rainy day, the organizer had postponed the match. बघा, जेव्हा आपण beingचा वापर करतो पॅसिव्ह वॉइस तर अजिबात घेऊ नका. सो वॉज पोस्टपोन जे आहे त्याला कॅन्सल करा, ऑप्शन ए कॅन्सल. वॉज पोस्टपोन जे आहे ऑप्शन सी पण कॅन्सल. राहिलं ऑप्शन बी आणि ऑप्शन डी. म्हणजे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ऑर्गनायझर्सने काय केलं? मॅचला पोस्टपोन केलं. द ऑर्गनायझर्स हॅड पोस्टपोन पण येणार नाही. सो ऑप्शन डी कॅन्सल होईल, ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. इट बिंग अ रेनी डे, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे द ऑर्गनायझर्स पोस्टपोन द मॅच, ऑर्गनायझर्सने मॅचला पोस्टपोन केले, पुढे ढकलले. पुढे बघा, द रिपोर्ट दॅट ही सबमिटेड यस्टरडे कंटेन सेव्हरल इनॅक्युरेसीज दॅट नीड्स टू बी करेक्टेड. बघा काय म्हटलेलं आहे, द रिपोर्ट, रिपोर्टची संख्या किती आहे? एक. दॅट ही सबमिटेड, की ज्याला त्याने सबमिट केला, केव्हा? काल. कंटेन सेव्हरल इनॅक्युरेसीज, जो रिपोर्ट काल त्याने सबमिट केला त्यामध्ये काही इनॲक्युरेसीज होत्या. मग हा जो कंटेन आहे हा कंटेन प्लुरल पाहिजे का नाही? बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट द रिपोर्ट अँड रिपोर्ट इज सिंग्युलर, म्हणून आपल्याला कंटेनला एस जोडावं लागेल. सो कंटेनला एस नाही म्हणून ऑप्शन ए कॅन्सल करा. इकडे बघा कंटेनला एस नाही म्हणून ऑप्शन बी कॅन्सल करा. इकडे कंटेनला एस आहे, इकडे पण कंटेनला काय आहे? एस आहे, सिंग्युलर. मग बघा सेव्हरल इनॲक्युरेसीज दॅट इकडे आहे नीड, इकडे आहे नीड्स. आता हा जो दॅट आहे हा कोणाबद्दल बोलतोय? इनॲक्युरेसीज बद्दल बोलतोय. इनॲक्युरेसीज कशा आहेत? एकापेक्षा जास्त. मग इनॲक्युरेसीज जर एकापेक्षा जास्त आहे तर सिंग्युलर व्हर्ब येईल का? नाही. प्लुरल व्हर्ब नीड येणार. ऑप्शन डी आपलं करेक्ट आन्सर होईल. ऑप्शन सी ला आपण कॅन्सल करणार. ऑल राईट. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द गिवन ऑप्शन. ही वुड हॅव सक्सिडेड, तो सक्सेसफुल झाला असता, यशस्वी झाला असता. इफ नंतर वुड हॅव येणार नाही, ऑप्शन ए कॅन्सल. ही वुड हॅव सक्सिडेड इफ ही हॅड वर्कड हार्डर ड्युरिंग द प्रिपरेशन पिरियड, हे सेंटेन्स बरोबर होऊ शकतं. ही वुड हॅव सक्सिडेड इफ ही वर्कड V2 वाला येणार नाही या ठिकाणी, कारण बिकॉज आपण वुड हॅव वापरतोय. ही वुड हॅव सक्सिडेड इफ ही हॅड वर्कड हार्डर ड्युरिंग द प्रिपरेशन पिरियड. आता सेंटेन्स बी आणि सेंटेन्स डी मध्ये आपल्याला तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. ही बरोबर, वुड हॅव बरोबर, सक्सिडेड बरोबर, परंतु या ठिकाणी फक्त सक्सीड हा V1 घेतलेला आहे. वुड हॅव साठी आपण V3 चा वापर करतो. सो ही मोठी चूक असल्यामुळे ऑप्शन डी कॅन्सल करा. ऑप्शन बी जे आहे तेच आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा, शी डिनाईड टू हॅव टेकन. डिनाईड नंतर आपण टू चा वापर करत नाही, ऑप्शन ए कॅन्सल. डिनाईड नंतर आपण टू चा वापर करत नाही, ऑप्शन डी कॅन्सल. डिनाईड नंतर आपण ING चा वापर करणार, डिनाईड नंतर आपण दॅटचाही वापर करत नाही, ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, द मोर यू विल प्रॅक्टिस, जितकी प्रॅक्टिस तू करणार, द बेटर यू विल बिकम ॲट सॉल्विंग द कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम. बघा आपण कंपॅरेटिव्ह डिग्री शिकत असताना पॅरलिझम हा प्रकार शिकलेला आहे, की पॅरलल कंपॅरिझन कशी करतो. तर पॅरलल कंपॅरिझन जी आहे ती जनरली आपण एकाच टेन्समध्ये करतो आणि तोही प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स वापरतो. सो द मोर यू प्रॅक्टिस, जनरली इथे तर एस पाहिजे होता परंतु त्यांनी सी घेतलेला आहे, नो प्रॉब्लेम. द मोर यू प्रॅक्टिस, द मोर यू प्रॅक्टिस, द मोर यू प्रॅक्टिस, हे सेंटेन्स बरोबर आहे. परंतु अशा प्रकारच्या पॅरलल सेंटेन्सेसमध्ये आपण विल घेत नाही. द बेटर यू बिकम, द बेटर यू बिकम पुढे पण आपल्याला तोच टेन्स घ्यावा लागेल, प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स. मग इकडे बघा आपण लगेचच फ्युचर इंडेफिनेट घेतला म्हणून याला कॅन्सल करा. आणि द मोर बेटर यू, आता बेटर कॉम्पॅरेटिव्ह डिग्री आहे आणि मोर पण कॉम्पॅरेटिव्ह साठी झालेला आहे, परंतु या ठिकाणी आपण बेटर घेत नाही, आपण द मोर बेटर असं म्हणू शकत नाही, बिकॉज आपल्याला डायरेक्टली कम्पॅरेटिव्ह डिग्री घ्यायची आहे की जी आपण या ठिकाणी घेतलेली आहे, द बेटर यू बिकम. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल, ऑप्शन डी आपलं करेक्ट आन्सर होणार नाही. पुढचा प्रश्न बघा, ही डिड नॉट न्यू, डिड नॉट नंतर आपण V2 चा वापर करतो का? नाही, ऑप्शन ए कॅन्सल. डिड नॉट नंतर V1 चा वापर करतो का? वापर करतो. ही डज नॉट न्यू, डज नॉट नंतर V2 चा वापर होत नाही, कॅन्सल. हॅड नॉट नंतर तर V3 पाहिजे, कॅन्सल. सो ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. सोपा प्रश्न होता सर्वात. पुढचा बघा, नॉट ओनली ही कम्प्लिटेड द टास्क बट ऑल्सो ही मॅनेज टू इम्प्रेस द सुपरवायझर. नॉट ओनली आणि त्याच्यानंतर ही कम्प्लिटेड द टास्क आहे आणि त्यानंतर म्हटलेलं आहे बट ऑल्सो ही मॅनेज टू इम्प्रेस. बघा नॉट ओनली नंतर सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर व्हर्ब, पण सेम बट ऑल्सो नंतर सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर व्हर्ब वापरलेला आहे. नॉट ओनली डिड ही कम्प्लीट द टास्क बट ऑल्सो ही मॅनेज्ड. इकडे बघा काय केलेलं आहे, इन्व्हर्जन केलेलं आहे.
आता जर इथे इन्व्हर्जन केलेलं आहे, नॉट ओनली डिड ही कंप्लीट द टास्क बट ऑल्सो ही मॅनेज टू इम्प्रेस द सुपरवायझर. इकडे त्यांनी इन्व्हर्जन केलेलं आहे, परंतु पुढे इन्व्हर्जन नाही. आणखी बघा, नॉट ओनली डिड ही कंप्लीट द टास्क बट नंतर या ठिकाणी ऑल्सो जे आहे हे ऑल्सो मध्ये यांनी अंतर ठेवलेलं आहे. ऑप्शन सी कॅन्सल होईल. नॉट ओनली ही आणि डीड वापरलेलं आहे, हे काय होईल मित्रांनो, या ठिकाणी कॅन्सल होईल. आता बघा, आपल्याकडे दोन सेंटेन्सेस आहेत. नॉट ओनली ही कम्प्लिटेड द टास्क बट ऑल्सो ही मॅनेज टू इम्प्रेस द सुपरवायझर. आता या ठिकाणी दोन महत्वाचे नियम लागू होतात. आपण हा जो ओनली आहे या ओनलीला नेगेटिव्ह केलं, नॉट ओनली, आणि नेगेटिव्ह पासून आपण सुरुवात केली. जेव्हा नेगेटिव्ह पासून आपण सुरुवात करतो, जसं की नो सुनर, हार्डली, बेअरली, रेअरली, तर इथे पण आपण आता नॉट ओनलीने सुरुवात केली, म्हणजे नेगेटिव्ह ॲडव्हर्बने सुरुवात केली. नियम असा असतो की नेगेटिव्ह ॲडव्हर्बने जेव्हा जेव्हा आपण सुरुवात करणार तेव्हा तेव्हा मोस्ट प्रॉबेबली आपल्याला इन्व्हर्जन जो आहे तोच यूज करावा लागेल. म्हणून ते बी जे आहे ते बरोबर होईल. ए जे आहे ते या ठिकाणी आता तुर्त चुकीचं मानण्यात येईल. पुढे बघा, द डेटा कलेक्टेड फ्रॉम व्हेरियस सोर्सेस वॉज नॉट सफिशियंट. हा जो डेटा वेगवेगळ्या सोर्सेसमधनं म्हटलेला आहे ना, मग वेगवेगळ्या सोर्सेसमधनं जो डेटा आला तो कसा झाला आपल्यासाठी, प्लुरल झाला, आणि म्हणून या ठिकाणी वॉज घेता येणार नाही. ऑप्शन ए ला कॅन्सल करा. इकडे वर घेतलेला आहे बरोबर आहे, हे बरोबर होईल. इकडे वॉज घेतलेला आहे, हे काय होईल, कॅन्सल होईल. इकडे वर घेतलेलं आहे, हे पण काय होऊ शकतं, बरोबर होऊ शकतं. आता आता बी आणि डी मध्ये आपण कंपॅरिझन करणार. द डेटा कलेक्टेड फ्रॉम व्हेरियस सोर्सेस वर पर्यंत बरोबर आहे. नॉट सफिशियंट टू ड्रॉ ए कन्क्ल्युजन, नॉट सफिशियंट इनफ टू ड्रॉ ए कन्क्ल्युजन. इथे काय म्हटलेलं आहे, वर नॉट सफिशियंट टू ड्रॉ ए कन्क्ल्युजन, हे बरोबर होईल. कारण इथे बघा सफिशियंट पण वापरलेलं आहे आणि इनफ पण वापरलेलं आहे, आणि हे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत. म्हणून या ठिकाणी काय तयार होते, रिडंडन्सी. सो ऑप्शन बी आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. अगेन पुढचा प्रश्न बघा, ही इज सो टायर्ड दॅट ही कॅन नॉट हार्डली. कॅन नॉट नेगेटिव्ह आणि हार्डली पण नेगेटिव्ह, दोन्ही नेगेटिव्ह शब्द आहे. एकाच वेळेस दोन नेगेटिव्ह शब्द आपण यूज करत नाही. कॅन हार्डली वॉक आहे, ठीक आहे. इकडे कॅन नॉट हार्डली आहे, कॅन नॉट पण नेगेटिव्ह आहे, हार्डली पण नेगेटिव्ह आहे. एकाच वेळेस दोन नेगेटिव्ह शब्द वापरत नाही. हार्डली कॅन नॉट पण दोन नेगेटिव्ह आहे, कॅन्सल करा. एकच उत्तर होईल, ऑप्शन बी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज, हॅव्हिंग बीन इन्फॉर्म्ड अबाउट द चेंजेस the proposal was revised accordingly by the committee. Having been informed about the changes, the committee revised the proposal accordingly. Having informed about the changes, the committee revised the proposal accordingly. And having been informing तर या ठिकाणी मुळीच येणार नाही. सो ऑप्शन डी ला आपण कॅन्सल करणार. Having been informed about the changes, the proposal was revised accordingly by the committee. आणि इकडे आहे having been informed about the changes. सो having been informed about the changes इथपर्यंत बरोबर आहे. द कमिटी रिवाइज द प्रपोजल अकॉर्डिंगली. अशा प्रकारच्या सेंटेन्सेसमध्ये मी आत्ताच सांगितलं की आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस यूज करायचा नसतो. सो यांनी वॉज प्लस V3 वापरून पॅसिव्ह व्हॉइस यूज केलेला आहे, म्हणून ए कॅन्सल होईल. इकडे त्यांनी ऍक्टिव्ह व्हॉइस वापरलेला आहे, म्हणून याला आपल्याला बरोबर करता येईल. इकडे बघा काय केलं आहे, द कमिटी रिवाइज द प्रपोजल अकॉर्डिंगली. आता ह्या सेंटेन्समध्ये आणि या सेंटेन्समध्ये काय डिफरन्स आहे तर आपण बघूया. द कमिटी इकडे रिवाइज्ड आहे, इकडे रिवाइज्ड आहे. प्रपोजल आहे, अकॉर्डिंगली आहे. दोन सेंटेन्स मध्ये काय डिफरन्स येतो, हॅव्हिंग, इकडे फक्त हॅव्हिंग इन्फॉर्म्ड म्हटलेलं आहे, त्यामुळे ऑप्शन सी ला कॅन्सल करा. ऑप्शन बी जे आहे तेच आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा, ही इज ॲज गुड इफ नॉट बेटर दॅन एनी अदर प्लेयर इन द टीम. ही इज ॲज गुड आणि त्यानंतर इफ वापरलेला आहे, परंतु या गुड नंतर पण आपल्याला ॲज वापरावा लागेल. सो इकडे ॲज नाहीये, इफ डायरेक्टली घेतलेला आहे म्हणून कॅन्सल. ही इज ॲज गुड ॲज आणि इफ वापरलेला आहे, बरोबर. ही इज ॲज गुड ॲज वापरलेला आहे, सेंटेन्स सी बरोबर. ही इज ॲज गुड ॲज आणि इथे ॲज वापरलेलं नाही, याला कॅन्सल करा. इफ नॉट बेटर, इकडे बघा त्यांनी काय वापरलेलं आहे, देन. आपल्याला काय यूज करावा लागतो, दॅन, आणि म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. द प्रिन्सिपल ॲज वेल ॲज आलं म्हणजे प्लस करा. हा सब्जेक्ट 1 आहे आणि हा सब्जेक्ट 2 आहे. ॲज वेल ॲज साठी सब्जेक्ट 1 डिसाइड करतो व्हर्ब काय असेल. प्रिन्सिपल एक असल्यामुळे व्हर्ब प्लुरल नाही, व्हर्ब सिंग्युलर येणार, प्लुरल कॅन्सल होईल. ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, ही इज मॅरिड विथ. बघा इज आहे म्हणजे सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे. जर सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असेल तर मॅरिड सोबत आपण प्रेपोजिशन वापरतो, परंतु विथ नाही. कोणतं वापरतो, टू वापरतो, म्हणून विथ जे आहे ते कॅन्सल होईल. ऑप्शन डी, ऑप्शन ए कॅन्सल होईल. दोन सेंटेन्स मध्ये तुलना करा.
हु आहे, हु आहे. वर्क्स आहे, वर्क्स आहे. इन रेप्युटेड, ॲट अ रेप्युटेड म्हटलं जात नाही. ऑप्शन सी कॅन्सल करा. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. शी इज अ ऑनेस्ट. ऑनेस्ट सोबत आपण आर्टिकल ए वापरत नाही, याला कॅन्सल करा. ॲन बरोबर आहे. इकडे पण ॲन बरोबर आहे. इकडे द ऑनेस्ट म्हटलेलं आहे, याला कॅन्सल करा. शी इज अन ऑनेस्ट वुमन हू ऑलवेज स्पीक्स द ट्रूथ. ट्रूथ सोबत आपण काय वापरतो, द वापरतो. इकडे द नाही आणि म्हणून ऑप्शन बी कॅन्सल करा. ऑप्शन सी आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. ट्रूथच्या आधी इकडे यांनी आर्टिकल ए वापरलेला आहे, दॅट इज ऑल्सो रॉंग. ऑप्शन डी जे आहे त्याला कॅन्सल करा. ही बिहेव्ड व्हेरी र्यूड. व्हेरी आहे आणि या ठिकाणी र्यूड आहे आणि बिहेव्डसाठी आपल्याला र्यूड जो एडजेक्टिव्ह घेतलेला आहे हा चुकीचा आहे. आपल्याला र्यूडली वापरावं लागेल. ही बिहेव्ड व्हेरी र्यूडली बरोबर. ही बिहेव्ड टू र्यूडली म्हणता येत नाही आणि र्यूडली या ठिकाणी अगदी बरोबर आहे. इन द मीटिंग विच ऑफेंडेड एव्हरीवन प्रेझेंट आणि इकडे म्हटलेलं आहे इन द मीटिंग विच ऑफेंडेड एव्हरीवन प्रेझेंटेड्स लिहिलेलं आहे. सो हे चुकतंय. हे तर ऑलरेडी चुकलेलं आहे, हे पण चुकलेलं आहे. बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. नाव पुढचा क्वेश्चन बघा. द कमिटी हॅज टेकन अ डिसिजन रिगार्डिंग द न्यू पॉलिसी. सगळ्या सेंटेन्सेसमध्ये, सर्व सेंटेन्सेसमध्ये हॅज टेकन बरोबर आहे. हॅज टेकन, 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 ए डिसिजन, 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 डिसिजन. आता इथे म्हटलेलं आहे रिगार्डिंग, इकडे पण आहे रिगार्डिंग, इकडे पण आहे रिगार्डिंग, इकडे पण आहे रिगार्डिंग. पुढे जर आपण पाहिलं द न्यू पॉलिसी, द न्यू पॉलिसी, द न्यू पॉलिसी, सर्व सेंटेन्सेस ठीक आहे. काही स्पेलिंग मिस्टेक आहेत का ते चेक करूया. COMMI पाहिजे. इथे स्पेलिंग मिस्टेक वाला प्रश्न आहे, कॅन्सल करा. COMMITTE बरोबर आहे. COMMITT आणि E हे पण या ठिकाणी बरोबर आहे. कॉमिटी. COMMI आणि इथे सिंगल टी दिसतोय म्हणजे हे पण का होईल, कॅन्सल होईल. मग द कमिटी हॅज टेकन, ए डिसिजनचा हा जो एस आहे हा डबल एस नाही, हा चुकतोय आणि म्हणून सी कॅन्सल होईल. ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. इफ यू वर्क हार्ड यू विल डेफिनेटली सक्सीड. इफ सोबत वर्क V1 घेतलेला आहे म्हणजे पुढे विल घेऊ शकतो. इफ यू वर्क हार्ड यू विल डेफिनेटली, बघा कॉमा पण या ठिकाणी गरजेचा आहे. सो इकडे कॉमा नाही, याला कॅन्सल करा. इफ यू वर्क हार्ड आणि इथे कॉमा पाहिजे. इफ यू वर्क हार्ड आणि यू विल इथे कॉमा पाहिजे, याला कॅन्सल करा. इफ नंतर हा कॉमा चुकीचा आहे म्हणजे सेंटेन्स बी जे आहे तेच आपलं फायनल आन्सर होईल. पंक्च्युएशनवर प्रश्न होता. द सीनरीज कधीच म्हणत नाही, कॅन्सल करा. अगेन इकडे पण सीनरीज आहेत, कॅन्सल करा. सीनरी म्हणजे देखावा. ऑफ दिस प्लेस, सीनरी सोबत आपण इजचा वापर करतो, सीनरी सोबत आपण आरचा वापर करत नाही म्हणून ऑप्शन बी जे आहे ते करेक्ट होईल. ऑप्शन सी कॅन्सल होईल. पुढचा प्रश्न बघा. ही इज फॉन्ड. फॉन्ड नंतर आपण ऑफचा वापर करतो. सो फॉर जे आहे ते चुकीचं आहे, ऑफ बरोबर आहे. हा फॉन्ड नंतर ऑफ बरोबर आहे, हा फॉन्ड नंतर ऑफ बरोबर आहे. क्रिकेट सिन्स हिज चाइल्डहुड डेज. बघा सिन्स हिज चाइल्डहुड डेज म्हटलेलं आहे. सिन्स हिज चाइल्डहुड किंवा सिन्स हिज चाइल्डहुड डेज म्हटलेलं आहे. सो क्रिकेट खेळत आलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून प्रेझेंट इंडेफिनेट किंवा प्रेझेंट टेन्स आपल्याला या ठिकाणी हा वापरता येणार नाही. हा हॅज बीन वाला टेन्स जो आहे तो बरोबर होईल म्हणून ऑप्शन सी आपला करेक्ट आन्सर घ्यायचा आहे. पुढे बघा. शी गेव मी अन ॲडवाइस. ॲडवाइस हे अनकाउंटेबल असल्यामुळे याच्यासोबत ॲनचा वापर होत नाही, याला कॅन्सल करा. अ पीस ऑफ ॲडवाइस तुम्ही म्हणू शकतात. शी गेव मी ॲडवाइस विच वर येणार नाही कारण ॲडवाइससाठी आपण अनकाउंटेबलसाठी आपण आर वर वापरत नाही. आणि शी गेव मी अन ॲडवाइस, पुन्हा एकदा हा ॲन जो आहे तो चुकीचा आहे. भरपूर वेळ झालेला आहे. नाऊन चॅप्टरमध्ये ॲडवाइस हा शब्द आपण घेतला, त्यासोबत सांगितलं कोणते आर्टिकल्स येत नाही, याला प्लुरल बनवता येत नाही. प्लुरल बनवायचं असलं तर अ पीस ऑफ ॲडवाइस किंवा पीसेस ऑफ ॲडवाइस आपल्याला करावं लागतं. सेंटेन्स बी बरोबर आहे, सेंटेन्स ए चुकीचा आहे. ही ऑलमोस्ट ड्रोव हिज चिल्ड्रन टू स्कूल एव्हरी डे. ही ड्रोव ऑलमोस्ट. आता याच्यामध्ये काय केलं त्यांनी, ऑलमोस्ट इकडे, ऑलमोस्ट इकडे, ऑलमोस्ट इकडे आणि ऑलमोस्ट इकडे असं म्हटलेलं आहे. एक्झॅक्टली कोणता शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे, दररोज. आणि दररोजच्या आधी मग आपल्याला ऑलमोस्ट घ्यावा लागेल. ऑलमोस्ट स्कूल होणार नाही, ही ड्रोव ऑलमोस्ट पण होणार नाही, ही ऑलमोस्ट ड्रोव पण होणार नाही. सो ऑप्शन डी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल की जवळपास दररोज तो त्यांच्या मुलांना, त्यांच्या चिल्ड्रनला शाळेमध्ये सोडायला जातो किंवा शाळेमध्ये घेऊन जातो. ओके, चल पुढे बघा. एव्हरीवन मस्ट ब्रिंग. एव्हरीवन असल्यामुळे मस्ट ब्रिंग तर बरोबर आहे, परंतु या एव्हरीवन साठी देअर वापरत नाही कारण एव्हरीवन सिंग्युलर आहे.
एव्हरीवन सोबत हिज बरोबर आहे. एव्हरीवन सोबत हिज ऑर हर वापरू शकतो. बेस्ट आहे. एव्हरीवन सोबत आपण देअर वापरू शकत नाही. सो बी आणि सी मध्ये तुलना केली तर सीच बरोबर होईल, कारण हिज आणि हर यामध्ये आपल्याला जास्त प्रॉपर जे आहे ते सांगता येते, कारण पुढे ही ऑर शी वॉन्ट्स टू पण वापरलेला आहे. ही रिसीव्ह द इन्व्हिटेशन. रिसीव्हचं स्पेलिंग बघा हे चुकीचं आहे. RECEIVED दिस इज द करेक्ट स्पेलिंग ऑफ रिसिव्ड. आणि CI लिहिलेलं आहे. ऑप्शन ए कॅन्सल. RECEIVED हे बरोबर. RECEIVED केलेलं आहे. ऑप्शन डी कॅन्सल. बी किंवा सी पैकीच आपलं कोणतं तरी उत्तर बरोबर. द इन्व्हिटेशन बट डिड नॉट नंतर अटेंडेड V2 चुकीचं आहे. ऑप्शन बी ला कॅन्सल करा. ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल, कारण त्याचं शिल्लक राहिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. शी इज कॅपेबल टू. कॅपेबल नंतर टू नाही, कॅपेबल नंतर ऑफ येतं. कॅपेबल फॉर येणार नाही, कॅपेबल ऑफ येणार. परंतु हा ऑफ जर आहे तर यानंतर आपण नेहमी ING फॉर्म घेतो, म्हणजे बी बरोबर आहे. इकडे फक्त V1 घेतलेला आहे, हे चुकीचं आहे, म्हणून ऑप्शन डी कॅन्सल होईल. केवळ ऑप्शन डी आपलं करेक्ट आन्सर इथे होणार आहे. ही इज द बेस्ट प्लेअर. बघा बेस्ट काय आहे, सुपरलेटिव्ह डिग्री, आणि त्याच्या आधी आर्टिकल द जोडलाच पाहिजे. इथे नाहीये म्हणून ऑप्शन ए कॅन्सल करा. इथे द बेस्ट आहे, इकडे अ बेस्ट आहे, याला कॅन्सल करा. इथे द बेस्ट आहे. ही इज द बेस्ट प्लेअर इन द टीम मध्ये असलेला. सो द बरोबर आहे. इथे ड टीम नाही, म्हणून ऑप्शन डी कॅन्सल करा. ऑप्शन बीच आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. माय ब्रदर हु लिव्स इन दिल्ली. बघा माय ब्रदर आणि इथे कॉमा पाहिजे, जसं इथे दिलेला आहे कॉमा. सो हे बरोबर होईल, हे कॅन्सल होईल. या ठिकाणी बघा माय ब्रदर इज अ नाऊन. याला आपण अपॉझिटिव्ह नाऊन म्हणून नाऊन प्रकरणामध्ये आपण अभ्यासलेला आहे, आणि माय ब्रदर नाऊन असल्यामुळे तो अपॉझिटिव्ह नाऊन आहे, म्हणून कॉमा देणं आवश्यक आहे. सो हे पण सेंटेन्स बरोबर होईल. पुढे बघा. हु लिव्स इन दिल्ली. आता या दिल्ली नंतर सुद्धा आपल्याला एक कॉमा पाहिजे, की जो सेंटेन्स डी ने घेतलेला नाहीये आणि सेंटेन्स बी ने घेतलेला आहे, म्हणून सेंटेन्स बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी पुन्हा होईल. शी बॉट अ रेड ब्युटिफुल ड्रेस. आता आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपण ओसस कॉम्प नावाचा एक टाईप जो आहे एक्झेक्टिव्ह मध्ये शिकलो होतो, की एक्झेक्टिव्हचा एक्झॅक्टली क्रम काय असला पाहिजे. मग या ठिकाणी रेड ड्रेस आणि ब्युटिफुल असं म्हटलेलं आहे. सो आधी ओपिनियन येणार आणि त्याच्यानंतर रंग किंवा कलर संबंधित एक्झेक्टिव्ह येणार. सो ब्युटिफुल रेड ड्रेस असं म्हणावं लागेल. अ रेड ब्युटिफुल ड्रेस म्हणावं लागणार नाही. अ ब्युटिफुल रेड ड्रेस बरोबर आहे. अ ब्युटिफुल ड्रेस रेड चुकीचं आहे. अ रेड ड्रेस ब्युटिफुल पण चुकीचं आहे. हे चुकीचं, हे चुकीचं, हे चुकीचं. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. अ ब्युटिफुल रेड ड्रेस. दिस इज राम हाऊस. हे रामचे हाऊस आहे ना, मग रामला अपॉस्ट्रॉफी एस पाहिजे अशा पद्धतीने. इथे नाहीये, इथे आहे, इथे नाही, इथे नाही. ऑप्शन बी करेक्ट होईल. ही विल रिटर्न बॅक. रिटर्न नंतर बॅकचा वापर करत नाही, याला कॅन्सल करा. रिटर्न ऑन मंडे. मंडेच्या आधी ऑन वापरलेला आहे, बरोबर. मंडेच्या आधी ॲट वापरणं चुकीचं आहे. मंडेच्या आधी ऑन वापरलेला आहे, बरोबर. ही विल रिटर्न ऑन मंडे मॉर्निंग टू फॉर कम्प्लीट. फॉर नंतर कम्प्लीट ING फॉर्म मध्ये पाहिजे. सो हे ING फॉर्म मध्ये नाहीये. टू आहे. टू नंतर V1 चालतो. टू नंतर आपण V1 चा वापर करतो. सो ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. अगेन नेक्स्ट क्वेश्चन. द गव्हर्नमेंट हॅज टेकन नेसेसरी मेजर्स टू कंट्रोल द सिच्युएशन इफेक्टिव्हली. The government has taken necessary measures to control the situation effectively. अच्छा, याच्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक आहे किंवा काही पंक्च्युएशनल मिस्टेक आहे का ते आपण बघूया. द बरोबर, द बरोबर, द बरोबर, द बरोबर. गव्हर्नमेंट बरोबर, गव्हर्नमेंट बरोबर, गव्हर्नमेंट स्पेलिंग बरोबर, गव्हर्नमेंट स्पेलिंग बरोबर. हॅज. ओके. टेकन. नेसेसरी. हा सी डबल आलेला आहे, याला करा कॅन्सल. नेसेसरी या ठिकाणी बरोबर आहे. मेजर्स MEASURES पाहिजे, हा कॅन्सल करा. ऑप्शन ए ला कॅन्सल करा. MEASURES हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. MEASURES बरोबर आहे. MEASURES बरोबर आहे, परंतु याला आपण ऑलरेडी कॅन्सल केलेला आहे. टू कंट्रोल द सिच्युएशन. SITUATION. इफेक्टिव्हली हे सर्व स्पेलिंग्स जे आहे त्या ठिकाणी बरोबर आहे. कंट्रोलचं स्पेलिंग बघा मित्रांनो, डबल L घेतलेलं आहे, त्यामुळे याला कॅन्सल करा. शिल्लक राहिलं बी आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा. ही स्पीक्स इंग्लिश व्हेरी फ्लुएंट. ही स्पीक्स तो बोलतो ना, बोलतो म्हणून फ्लुएंट नाही, फ्लुएंटली पाहिजे. ऑप्शन ए कॅन्सल. फ्लुएंटली या ठिकाणी बरोबर आहे, हे बरोबर होऊ शकतं. टू फ्लुएंटली खूपच जास्त. टू फ्लुएंटली म्हणता येत नाही, कारण ते खूप जास्त फ्लुएंटली, गरजेपेक्षा जास्त फ्लुएंटली बोलतो. व्हेरी फ्लुएंटली जे आहे त्या ठिकाणी बरोबर आहे. ही स्पीक्स इंग्लिश व्हेरी फ्लुएंटली विच की ते इम्प्रेस करतं. हा बोलतो इम्प्रेस करतं. काय करतं? इम्प्रेस करतं, म्हणून SES बरोबर आहे. परंतु हा इम्प्रेस जो आहे हा चुकीचा आहे. त्यानंतर हा पण इम्प्रेसेस जो आहे तो बरोबर आहे. हा इम्प्रेसेस पण बरोबर आहे.
एव्हरीवन बरोबर आहे, एव्हरीवन बरोबर आहे. हा एव्हरीवन्स जो आहे हा चुकतोय आणि म्हणून ऑप्शन बी आपलं फायनल आन्सर या ठिकाणी आपल्याला होताना दिसतंय. पुढे बघा, शी हॅज अ गुड नॉलेज इन द मॅथमॅटिक्स विच हेल्प्स हर सॉल्व प्रॉब्लेम इझिली. हा जनरली सॉल्विंग पाहिजे. शी हॅज अ गुड नॉलेज, शी हॅज गुड नॉलेज, शी हॅज अ गुड नॉलेज कॅन्सल करा. शी हॅज अ गुड नॉलेज, तिला एक चांगलं नॉलेज आहे. नो, शी हॅज गुड नॉलेज. सो शी हॅज गुड नॉलेज, जो आहे त्याला कॅन्सल करा. शी हॅज अ गुड नॉलेज याला कॅन्सल करा. शी हॅज गुड नॉलेज, शी हॅज गुड नॉलेज इन मॅथमॅटिक्स ऑफ मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्सचे इन मॅथमॅटिक्स येणार नाही. ऑप्शन बी कॅन्सल. ऑप्शन डी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. शी हॅज गुड नॉलेज ऑफ मॅथमॅटिक्स विच हेल्प्स हर सॉल्व प्रॉब्लेम्स इझिली. हेल्प असल्यामुळे आपण पुढे सॉल्व V1 घेतोय. पुढे बघा, ही इज ॲडिक्टेड. ॲडिक्टेड नंतर आपण 2 प्लस ING घेतो, फॉर नाही. 2 प्लस ING विथ घेत नाही, 2 प्लस ING घेतो. हे ING पाहिजे. सो हे कॅन्सल, हे कॅन्सल, हे कॅन्सल. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. अगेन, द ऑनेस्टी. ऑनेस्टी सोबत आपण द ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी असं म्हणत नाही. सो ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी बरोबर. ऑनेस्टीच्या आधी अँड जो आहे तो चुकीचा. त्यानंतर ऑनेस्टीच्या आधी ए जो आहे तो चुकीचा. पुन्हा बी ऑप्शन उत्तर या ठिकाणी होईल. पुढे बघा, शी सिंग्स व्हेरी स्वीट. सिंग्स आहे ना, मग या ठिकाणी स्वीट येणार नाही, स्वीटली यायला पाहिजे. सो स्वीटली, स्वीटली, स्वीटली बरोबर आहे. विच 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 बरोबर. मेक्स मेक्स मेक्स. आता बघा, शी सिंग्स, ती गाते. तिच्यासाठी या ठिकाणी फक्त मेकचा वापर केला जाईल का नाही. सो ऑप्शन ए बी कॅन्सल झाले. इकडे मेक्स बरोबर, मेक्स बरोबर. एव्हरीवन, एव्हरीवन, एव्हरीवन नंतर फिल्स जे आहे ते बरोबर. फक्त फिल जे आहे चुकीचं. ऑप्शन डी आपलं करेक्ट आन्सर होईल. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. स्टुडंट्स हु स्टडी. स्टुडंट्स हे पॉझिटिव्ह नाऊन आहे म्हणून कॉमा पाहिजे. इकडे कॉमा नाही, इकडे कॉमा नाही, म्हणून ऑप्शन बी, ऑप्शन सी कॅन्सल. इकडे कॉमा आहे म्हणून बरोबर. हु स्टडी रेग्युलरली, हु स्टडी रेग्युलरली. परंतु स्टुडंटसाठी हु असल्यामुळे स्टडी V1 बरोबर आहे. रेग्युलरली बरोबर आहे. युजली, हु स्टडी रेग्युलरली युजली परफॉर्म. हा जो कॉमा आहे हा बरोबर आहे, परंतु ते कॉमाच नाही आहे म्हणून ऑप्शन डी ला कॅन्सल करा. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. कारण या ठिकाणी हु स्टडीज रेग्युलरली युजली परफॉर्म बेटर इन एक्झाम. कारण परफॉर्मच्या आधी जो युजली आहे त्याच्या आधी आपल्याला या ठिकाणी एक कॉमा असायला पाहिजे, जसं की या सेंटेन्समध्ये आहे. बघा इथे, इथे आपल्याला एक कॉमा पाहायला मिळतोय आणि तो फार महत्वाचा आहे. ही हॅज रोट. हॅज नंतर या ठिकाणी V2 घेतलेला आहे, याला कॅन्सल करा. हॅज नंतर या ठिकाणी V3 आहे, हॅज नंतर V3 आहे, हॅड नंतर V2 आहे, याला कॅन्सल करा. सो बी किंवा सी आपलं करेक्ट होऊ शकतं. ही हॅज रिटन अ लेटर टू हिज फ्रेंड, FRIEND, एक्सप्लेनिंग. एक्सप्लेनिंग हा ING फॉर्म जो आहे हा बरोबर आहे. एक्सप्लेन जे आहे ते चुकीचं आहे. ऑप्शन सी ला कॅन्सल करा. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, वेन रवी मेट सुरेश. जेव्हा रवी सुरेशला भेटला, ही टोल्ड हिम दॅट ही वॉज सिलेक्टेड फॉर द जॉब. जेव्हा रवी सुरेशला भेटला तेव्हा त्याने त्याला सांगितले की तो जॉबसाठी सिलेक्शन झाला. आता इथे कळत नाहीये म्हणून प्रत्येक ठिकाणी नाव नेणं गरजेचं आहे. सो इथे रवी टोल्ड हिम, रवीने त्याला सांगितलं दॅट ही वॉज, हा तो कोण आहे म्हणून हे आपल्याला कळत नाही. हे पण कॅन्सल, हे पण कॅन्सल. वेन रवी मेट सुरेश, ही टोल्ड सुरेश दॅट ही, पण हा ही कोण आहे ते आपल्याला माहिती नाही. वेन रवी मेट सुरेश, रवी टोल्ड सुरेश दॅट रवी वॉज सिलेक्टेड फॉर द जॉब. ऑप्शन डी जे आहे ते करेक्ट होईल. पुढे बघा, शी लाईक्स रिडिंग बुक्स. शी लाईक्स नंतर या ठिकाणी ING बरोबर आहे, बुक्स बरोबर आहे. इकडे कॉमा केलेला आहे तर पुढे पण ING फॉर्म पाहिजे. वॉचिंग हे कॅन्सल करा. शी लाईक्स रिडिंग म्हटलेलं आहे, इकडे वॉचिंग मूवीज म्हटलेला आहे अँड, पण हा टू प्ले जो आहे हा या ठिकाणी चुकतोय. ऑप्शन बी ला कॅन्सल करा. शी लाईक्स टू रीड बुक्स आहे आणि इथे वॉचिंग आहे. एक 2 प्लस V1 आहे, एक ING घेतलेला आहे, याला कॅन्सल करा. शी लाईक्स रिडिंग बुक्स, ING बरोबर, वॉचिंग मूवीज बरोबर अँड प्लेइंग आउटडोअर गेम्स, म्हणजे सर्व ठिकाणी ING फॉर्म वापरलेला आहे, हे बरोबर होईल. या ठिकाणी त्यांनी काय मेंटेन केलेलं आहे, एक फ्लो मेंटेन केलेला आहे सेंटेन्सचा. ही हॅज बीन वर्किंग हिअर सिन्स 3 इयर्स. 3 इयर्ससाठी आपण सिन्सचा वापर करत नाही, सगळ्यांना माहिती. ऑप्शन ए कॅन्सल. 3 इयर्स फॉर वापरतो, ठीक आहे. सिन्स 3 इयर्स म्हणत नाही आणि फ्रॉम 3 इयर्स पण म्हणत नाही. ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होणार. पुढचा प्रश्न बघा, द लाईफ इज फुल ऑफ चॅलेंजेस विच टीचेस. द लाईफ इज फुल ऑफ चॅलेंजेस म्हटलेलं आहे. विचच्या आधी चॅलेंजेस एकापेक्षा जास्त म्हणून टीचेस V1 ला S येणार नाही. इथे सुद्धा V1 ला SES येणार नाही कारण ते सिंग्युलर व्हर्ब बनत आहेत. इकडे टीच बरोबर आहे, इकडे टीच बरोबर आहे. लाईफ इज फुल ऑफ चॅलेंजेस, लाईफच्या आधी आपण आर्टिकल द चा वापरत नाही. ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, ही डिड नॉट से नथिंग अबाउट. बघा, डिड नॉट पण आहे आणि नथिंग पण आहे. हा नॉट आणि नथिंग हे दोन्ही काय आहेत, नेगेटिव्ह, आणि म्हणून हे येणार नाहीत. हे डिड नॉट से एनिथिंग, जर नेगेटिव्ह वाक्य असेल तर आपण एनिथिंगचा वापर करतो. अबाउट द इश्यू ड्युरिंग द मीटिंग, सेंटेन्स बी बरोबर. हे डिड नॉट सेड एनिथिंग अबाउट द इश्यू ड्युरिंग द मीटिंग. हे डिड नॉट से एनिथिंग अबाउट द इश्यू ड्युरिंग द मीटिंग. आता बघा ठिकाणी डिड नॉट नंतर सेड V2 वापरलेला आहे म्हणून हे काय होईल, कॅन्सल होईल. हे डिड नॉट से बरोबर आहे, एनिथिंग बरोबर आहे, अबाउट द इश्यू
या ठिकाणी बरोबर आहे ड्युरिंग आणि ड्युरिंग द मीटिंग पाहिजे, फक्त ड्युरिंग मीटिंग येणार नाही. ऑप्शन डी ला कॅन्सल करा. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. ओके, सो अशा पद्धतीने आपले हे 50 क्वेश्चन्स या ठिकाणी कंप्लीट झालेले आहे. मला असं वाटतं 50 क्वेश्चन्स आपले 50 प्रश्न, टॉप 50 प्रश्न होते हे. या प्रश्नातून आपल्याला हे पण कळेल मित्रांनो की आपला एमपीएससीचा सुद्धा स्टडी होतोय, कारण एमपीएससी एक्झामिनेशन्समध्ये अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला जनरली विचारले जातात. परंतु आपण आतापर्यंत जे काही विविध नियम पाहिलेत, त्याच नियमांचा वापर करून आपण या सेंटेन्सेसला पाहिलेलं आहे की कोणतं सेंटेन्स जे आहे ते करेक्ट आहे. सो तुर्त आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय. जय हिंद, जय भारत. लेक्चर आवडलं असल्यास कृपया लाईक करा, त्यामुळे आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतो. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो मित्रांनो. सो फक्त एकच रिक्वेस्ट आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय. जय हिंद, जय भारत.